श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात वरिष्ठ लिपिकाला मारहाण, 2 एजंटांविरुद्ध गुन्ह्याची तक्रार। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे सरकारी कामकाजात अडथळा आणत वरिष्ठ लिपिकाला मारहाण व धमकी दिल्याची गंभीर घटना गुरुवारी 9 एप्रिल रोजी घडली। या प्रकरणी 2 आरटीओ एजंट विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी सुधाकर संपत साळवे, वय वर्ष 51, हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आरटीओ एजंट सुरेश उर्फ श्याम गावारे आणि सुजित गायकवाड हे त्यांच्या टेबलाजवळ आले। कोणतेही ठोस कारण नसताना दोघांनी अरेरावीची भाषा वापरत वाद घातला आणि तुझा भेद पाहावा लागेल अशी धमकी देत तेथून निघून गेले। दुपारी सुमारे 4:15 सुरेश उर्फ श्याम गावारे पुन्हा कार्यालयात आला। एका 4 चाकी वाहनावर LPG गॅस किट बसवण्यासाठी ना हरकत सही करण्याची मागणी त्याने केली होती। मात्र संबंधित वाहनावर फायनान्सचा बोजा असल्याने सिस्टीममध्ये दिसून येत असल्याने फायनान्स कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचा शेरा फिर्यादीने रिपोर्टवर मारला। याचा राग आल्याने श्याम गावारे याने शिवीगाळ करत तो शेरा काढून टाकण्याचा दबाव आणला। फिर्यादीने नकार दिल्यानंतर त्याने गच्ची धरून कानशिलात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तसेच संगणकाचा कीबोर्ड हिसकावण्याचा प्रयत्नही करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला। आज हे काम करून दिले नाही तर तुला बघून घेईन अशी धमकीही दिल्याचे यावेळी तक्रारीत नमूद करण्यात आले। घटनेनंतर फिर्यादी हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जोशी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी जात असताना केबिन समोर उभा असलेला सुजित गायकवाड यानेही त्यांना अडवून गच्ची धरली व तोंडावर चापट मारल्याचा आरोप आहे। कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून फिर्यादीची सुटका केली। या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव टाकून काम करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे। श्रीरामपूर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर।